नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण रस्सेदार अशी हिरव्या वाटाण्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर पाहूया कृती आणि साहित्य। तर इथे मी अर्धा वाटी खोबरं छान असं भाजून घेतलंय व एक अख्खा कांदा आपण भाजून घेतला आहे। तर ह्याच्यामध्ये जो काळा झालेला पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर आपण इथे छान असं हे भाजून घेतलेला कांदा आणि खोबरा आहे तो चिरून घेणार आहोत। तर आपण इथे कांदा खोबरा छान असा चिरून घेतला आहे व 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या देखील आपण इथे घेतल्या आहेत। आता आपल्याला कांदा आणि खोबरा जो आहे तो छान असा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे व याचं हिरवा वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ व सोबतच आपण इथे कोथिंबीर घेणार आहोत, छानशी फ्रेश कोथिंबीर व मस्त असं आपण हे वाटण आता बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण मिक्सरला छान असे फिरवून घेतले व वाटण बनवलं आहे। तर इथे मी वाटाणे आणि बटाटा जो आहे तो छान असा कुकरला लावून घेतलाय व बॉईल करून घेतलेत आपण हे। आता इथे मी एक तवी घेतली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घ्यायचा आहे व तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। मोहरी छान अशी फुलून आली पाहिजे। मोहरी मस्त अशी फुलून आली की आपण स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता याच्यामध्ये घ्यायचा आहे। कढीपत्ता देखील छान असा तडतडला पाहिजे। त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक अख्खा कांदा घेणार आहोत व कांदा आपल्याला एक गोल्डन कलर येईपर्यंत कांद्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तर आपण कांदा व्यवस्थित असा परतून घेणार आहोत। तर तुमच्या घरी जर पाहुणे आले आणि तुम्हाला जर एखादी कोणती रस्सेदार भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशी हिरव्या वाटाण्याची ही रस्सेदार भाजी बनवू शकता व सोबत एखादी पालेभाजी बनवू शकता, जेणेकरून आपला ताट जो आहे तो खूप सुरेख दिसेल व परिपूर्ण असं दिसेल। तर आपण हे छान असं कांदा गोल्डन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत व ती देखील कांद्यासोबतच आपण परतून घेणार आहोत। तर छान असं आपण परतून घ्यायचं आहे। तर आपण कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट छान अशी परतून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये चिमूटभर असं हिंग टाकणार आहोत व ते देखील आपण हे व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत। तर खूप मस्त अशी ही रस्सेदार हिरव्या वाटाण्याची भाजी बनते। आता आपण याच्यामध्ये एक अख्खा टोमॅटो छान असा चिरून घेतलाय तो याच्यामध्ये टाकायचा आहे व तो देखील परतून घ्यायचा आहे व टोमॅटोला थोडा मऊसरपणा येईपर्यंत आपण हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। तर कांद्यासोबत व्यवस्थित असं आपण हा टोमॅटो परतून घेणार आहोत। मऊसरपणा येईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा जो आहे तो मस्त असा एकजीव झाला टोमॅटो सोबत व टोमॅटो देखील असा मऊसर झाला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहोत व त्याचप्रमाणे आपण इथे ते लाल तिखट मसाला टाकणार आहोत। तर हे तुमच्या प्रमाणानुसार टाकायचं आहे की तुमचा मसाला कितपत तिखट आहे त्याप्रमाणे। तर मी इथे 1.5 चमचा लाल तिखट मसाला टाकलाय व आता छान असे हे मसाले एकत्रित करून घेणार आहोत आपण या मिश्रणामध्ये। तर छान असे आपण हे परतून घ्यायचे मसाले देखील। आता आपण जे हिरवं वाटण जे बनवलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे व आता आपल्याला हे वाटण देखील छान असे एकत्रित करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये व छान असे हे वाटण देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर एकजीव करून घ्यायचा हा सगळा मसाला या वाटणामध्ये व वाटण आपण तोपर्यंत शिजवून घ्यायचे परतून घ्यायचे जोपर्यंत याला थोडं हलकंसं तेल सुटत नाही। तर तुम्ही पाहू शकता आपलं वाटण छान असं परतलं गेलं आहे व त्याला साईडला तेल देखील सुटलं आहे। तेल सुटलं की समजायचं आपलं वाटण छान असं परतलं गेलं आहे। आता आपण जे कुकरला शिजून घेतलेले जे वाटाणे आणि बटाटे आहेत ते यामध्ये टाकायचं आहे व आता हे व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं जेणेकरून समप्रमाणामध्ये वाटण याला लागेल। आता आपण छान असं एकत्रित करून घेतले व तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे व व्यवस्थित हे एकत्रित करून घ्यायचं आहे। तर मला अजून थोडी ग्रेव्ही हवी आहे त्याच्यामुळे मी अजून याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहे। तर आपण हे छान असं एकत्रित करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता एवढी मला ग्रेव्ही हवी आहे, तर एवढा रस्सा मला पाहिजे या भाजीचा। तर आपण एक थोडीशी हलकीशी त्याला एक उकळी काढून घ्यायची। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत व त्याचप्रमाणे गरम मसाला टाकायचा आहे व आता हे सगळे जिन्नस छान असे एकत्रित करून घ्यायचे आहेत जेणेकरून गरम मसाला आणि मीठ छान असे एकत्रित होईल।
आता आपण याच्यावरती हातावर मळून कसुरी मेथी याच्यावरती टाकणार आहोत, जेणेकरून छानसा स्वाद येतो याला. आता झाकण ठेवून एक 5 मिनिटाला शिजवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढू शकता. तर तुम्ही पाहू शकता किती सुरेख अशी दिसते व मस्त असा सुगंध सुटला आहे. आता आपण कोथिंबीर टाकून छान अशी गार्निश करू व गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपली ही रस्सेदार हिरव्या वाटाण्याची भाजी तयार आहे. तुम्हाला जे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.